भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आमचा प्रिय बंधू बहिणीनो, येशू ख्रिस्तांच्या नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत. या आपण प्रार्थना करूया. धन्यवाद करतो पिता परमेश्वर, धन्यवाद राजा, आजचा सुंदरसा दिवस तुम्ही दिला म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद करतो परमेश्वर. धन्यवाद सोबत तुमच्या सम्मुख येतो पिता परमेश्वर. आजच्या दिवशी पिता परमेश्वर, जसं आम्ही बायबलमध्ये वाचतो परमेश्वर, तुमचे वचन म्हणतं पिता परमेश्वर, होसाना होसाना, देवाच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो परमेश्वर. आकाशामध्ये होसाना, पृथ्वीवरती होसाना परमेश्वर. त्या दिवशी जसं तुमच्या नावाचा जय जयकार केला पिता परमेश्वर लोकांनी, तसं आज आम्ही तुमचा परमेश्वर जय जयकार करतो पिता परमेश्वर. तुमच्या सम्मुख येऊन तुमचं जय जयकार करतो पिता. जसं तुम्ही एक गाढवाच्या पिल्लाला परमेश्वर घेऊन तुम्ही पिता परमेश्वर त्याचा उपयोग केला परमेश्वर, जसं त्याला परमेश्वर तुम्ही मान सन्मान दिला परमेश्वर. हो परमेश्वर, जसं तुमच्या लोकांनी त्याच्या पुढे चालत असताना खजूरचे पानं आणि आपले वस्त्र टाकून परमेश्वराचा मान सन्मान केला परमेश्वर तुमचा, तसं आम्ही पिता परमेश्वर आम्ही स्वतःला अर्पण करतो राजा. जसं गाढवाचा परमेश्वर तुम्ही उपयोग करून परमेश्वर त्याला उंच दर्जा दिला परमेश्वर, तसं आम्ही स्वतःला अर्पण करतो राजा. तुम्ही आम्हालाही परमेश्वर उंच उचलणार, आम्हाला विश्वास आहे पिता परमेश्वर. आजच्या सुंदरच्या दिवशी तुमच्या दासाला परमेश्वर, तुमच्या पवित्र दासाला तुमच्या हाती सोपतो परमेश्वर. तुमचं पवित्र वचन ऐकण्यासाठी आमच्या अंतःकरण तुम्ही खोला परमेश्वर. आमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर तुमचं वचन साठण्यासाठी तुम्ही मदत करा पिता परमेश्वर. आम्ही स्वतःला पूर्ण
पूर्णपणे अर्पण करतो, तुमच्या नावाचा गौरव करतो. इथून पुढचा वेळ तुमच्या हाती सोपतो राजा, तुमच्या नावाचा गौरव करतो. सर्व मान सन्मान गौरव तुम्हाला देतो. मी येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन आमेन. तारक तो सामद तो यीशु दे युग युग है. तारक तो सामद तो यीशु दे युग युग है. आहा हालेलुया ओ सना. आहा हालेलुया ओ Hallelujah, 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 hallelujah. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हासवान करू. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हासवान करू. किती तोर तो दे, सर्व स्वप्नास दिले. किती तोर तो दे, सर्व स्वप्नास दिले. तारक तो सामर्थ तो यीशु दे युग युग है. तारक तो सामर्थ तो यीशु दे युग युग है. आहा हालेलुया ओ सना. आहा हालेलुया ओ सना. हालेलुया 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. शैतानी बंधनातून आपणास सोडवितो. शैतानी बंधनातून आपणास सोडवितो. तारक तो सामर्थ तो यीशु दे युग युग है. तारक तो सामर्थ तो यीशु दे युग युग है. आहा हालेलुया ओ सना. आहा हालेलुया ओ सना. हालेलुया 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 हालेलुया. चला हो आता त्याकडे, महिमा स्तुती अर्पू. चला हो आता त्याकडे, महिमा स्तुती अर्पू. स्वर्गच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. स्वर्गच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. तारक तो सामर्थ तो यीशु दे युग युग है. तारक तो सामर्थ तो यीशु दे युग युग है. आहा हालेलुया ओ सना. आहा हालेलुया ओ सना. हालेलुया 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 हालेलुया. आमच्या प्रिय बंधू बहिणींनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना आमचे अभिनंदन, आमचे नमस्कार. आम्ही गेल्या आठवड्यात सुद्धा येशूच्या पुनरुत्थानाबद्दल आम्ही मन केलं होतं.
आज पण हे वचन पाहणार आहे, कारण येशू जिवंत उठल्यानंतर एक दिवस नाही, 40 दिवस सतत तो दर्शन देतच राहिला. आणि आज एक विशेष गोष्ट पाहणार आहे. येशू जिवंत उठल्यावर पहिलं दर्शन पत्रसला दिला. 1 Corinthians chapter 15 verse 4 and 5. करितकरांस पहिली पत्री 15 अध्याय 4 आणि 5 मध्ये आपण वाचत आहोत. येशू पुरला गेला, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले आणि तो केफाला मग 12 जणांना दिसला. केफा म्हणजे पत्रस. हे पहिलं दर्शन पेत्राला परमेश्वरने दिलं. कारण लूक 22:61-62, लूक 22:61-62, लूका 22 अध्याय 61 आणि 62 मध्ये पाहत आहे. तेव्हा प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली आणि आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील, असे जे प्रभूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले. मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला. पेत्र येशूला नाकारलं का? ते 3 ग्रहस्थाने त्याला विचारलं, अरे तू येशू बरोबर होता ना? हे नाही, मी येशूला ओळखत नाही. एक स्त्री म्हणते, नाही, तू त्याच्याबरोबर होता रे. नाही, मी त्याला ओळखत नाही. तिसरा माणूस म्हणतो, अरे तुझ्या बोलण्यावरून कळतं रे, तू पण येशू बरोबरचा आहे. हे तू कोणाला सांगतो रे? मी त्याला ओळखत नाही. आणि श्राप द्यायला लागला, सत्य करू लागला. आणि मुलगा आढळू लागला, 2 वेळा आरडला आणि पत्र बाहेर जाऊन रडायला लागला, मी येशूला नाकारलो. म्हणजे तुम्ही 145 Psalm 145:18 मध्ये 145:18 वचन पाहत आहे. जे कोणी त्याचा दावा करतात, जे खऱ्या भावाने त्याचा दावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. आणि 19 वचनामध्ये वर्स 19 नेक्स्ट वर्ड, तो आपले बय धरण्याची इच्छा पुरवतो व त्यांची आरोळी ऐकून त्यांना थारतो. म्हणजे ज्यांचं मन तुटलेलं आहे. Psalm 51:17, स्तोत्र संगीता 51:17 मध्ये पाहत आहे. देवाचा यज्ञ म्हणजे बग्न आत्मा. हे देवा, बग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाही. तुमचा मन बग्न झाला, तुटून पडला तर देव त्याला हाकलणार नाही. पेत्राला परमेश्वरने सांगितलं होतं. मत्ती 26:31, मत्ती 26:31 वचनामध्ये पाहत आहे. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, तुम्ही सर्व याच रात्री माझ्याविषयी अडखळाल. कारण असं शास्त्रलेख आहे की मी मेंढपाळाला मारेन आणि कळपातल्या मेंढराची धानाधान होईल. पण 33 वचनामध्ये वर्स 33 पत्रस म्हणतो, आपणाविषयी सर्व अडखळले तरी मी कधी अडकला नाही बाबू, मी तुझ्या बरोबर राहणार. आणि 34 वचनामध्ये वर्स 34 येशूने म्हटलं, मी तुला कसे सांगतो, याच रात्री तू कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. तो म्हणतो, सर्व अखळले जातील पण मी अखळणार नाही बाबा, मी अडचण घालणार नाही, मी तुझ्याबरोबर राहणार. पण तसं येशूला नाकारला. आता तो रडच बसला आहे. पत्रसात देवापाने येशूने 4 वेळा दर्शन दिला, ते तुम्हाला मी सांगतो. पहिलं तुम्ही लूक 24:33, लूक 24:33 मध्ये पाहत आहे. मग त्याच गटके ते उठून येरुशलेमेस माघारी गेले. तेव्हा 11 प्रेषित व त्याच्याबरोबर लोक एकत्र जमले, त्यांना आढळले. पुढचं वचन नेक्स्ट वर्स,
ते म्हणत होते की प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला. प्रभू खरोखर जिवंत उठला. पहिलं शिमोन पत्रोसला दर्शन दिला. यम्मा नावाच्या गावामध्ये जाणारे 2 शिष्याबरोबर येशू चालत गेला आणि शेवटी त्यांच्या गावात जाऊन बाकर मोडताना त्यांना दर्शन दिलं. तर रात्री उठून येऊन सांगायला लागले, अहो आम्हाला दावा येशूने दर्शन दिला. तेव्हा ते म्हणतात, अरे बाबा पेत्राला अगोदर दर्शन दिला. म्हणजे पत्र रडत होता ना. आमचं रडणं परमेश्वराला बघत नसे, म्हणून पहिलं दर्शन पेत्राला दिला. आज तुम्ही सुद्धा ईश्वराला नाकारला असेल, ईशूपासून दूर गेला असेल, ईशूचं मन दुखावलं असेल, पण यामुळं त्याचं मन दुखलं झालं नाही, पण तुमचं मन दुखलेलं आहे. तुम्ही येशूला इन्कार केले ना, पण येशू तुम्हाला शोधून येतो. पहिलं पेत्राला शोधून आला आणि त्याच्या कळवाला त्याला आला, दया आली. हा पेत्र रडत 3 दिवस रडत बसलेला आहे. एक चुकी केला एवढं रडतोय. चल मी त्याला पहिला भेटायला जाऊ. त्याला पहिला भेट दिला देवाने आणि त्याच्या मनातला भीती काढलं. हे पहिलं दर्शन. आणि दुसरी वेळी योहाना 20 अध्याय 19 वचन, जॉन 20:19, योहान 20:19. त्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील द्वारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. यहुद्यांच्या भीतीमुळे पहिलं पेत्रस रडत होता. तुझ्या मनामध्ये भीती होती. इथे 11 शिष्य आहे. या 11 शिष्य दार बंद करून आतमध्ये आहे. भीती आहे यहुद्यामुळे. यहुदी आम्हाला पण घेऊन जातील, मारतील, जेलमध्ये टाकतील. भीती आहे. पण येशू मध्ये येऊन त्यांना दर्शन देतो. आणि येशूने येऊन काय दाखवलं? चॅप्टर 20:20, जॉन 20:20, योहाना 20 अध्याय 20 वचनामध्ये येशू त्यांच्याबद्दल बोलून त्याने आपले हात व खूस त्यांना दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशूने आपला हात दाखवलं, हातामध्ये खिळलेला होता आणि कूसमध्ये बाला शिरवली होती. दोन्ही गाव पाहून त्यांना आनंद झाला. आता भीती गेला, आनंद आला. हालेलुया. पहिलं पेत्राच्या मनातला दुःख काढलं. येशूपासून दूर गेला म्हणून दुःख आहे, त्याला जवळ घेतला, दुःख गेला. दुसरं भय गेले आणि आनंद आला. आनंद झाला, आनंद झाला, आपण गातो ना तसा आनंद झाला. आता तिसरं दर्शन पहा, जॉन 20:26-27, योहान 20 अध्याय 26 आणि 27 वचनामध्ये. मग 8 दिवसानंतर त्याने शिष्याला पुन्हा एकदा ते घराच्या आत असता त्यांच्याबरोबर तोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. मग 27 वचनामध्ये नंतर त्याने तोमाला म्हटले, तो आपले बोट इकडे कर, माझ्या हात पहा, आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नकोस तर विश्वास ठेवणारस. आता दुसऱ्या वेळी येताना 10 शिष्य होते. 11 नंबर तोवा ते नव्हता. तो परत आल्यानंतर शिष्याने सांगितलं, अहो आम्ही येशूला पाहिलं. तो म्हणा, नाही, त्याच्या किळलेल्या हातामध्ये माझा बोट घालणार आणि कुशीमध्ये माझा हात घालायचं, नंतर ना मला विश्वास येणार. तर येशू म्हणतो, आण रे माझ्या हातावर बोट घाल, कुशीमध्ये हात घाल म्हटला आणि हातामध्ये घाव ना तिकडं तुझं हात पुढं करून बघ. म्हणजे येशूच्या हातामध्ये पेत्राचे चित्र आहे, बघ रे म्हणतो. आता तिसरं येशूने काय केलं? त्यांच्या मनामध्ये विश्वास नव्हता, विश्वास दिलं. पहिलं पेत्राच्या मनातला
दुःख काढलं, भीती काढली आणि आता अविश्वासी काढून त्यांना विश्वासी बनवला. आणि चौथी वेळी पत्रसला देवबाबांनी दर्शन दिलं. ते कुठे? जॉन 21:1, योहन्ना 21:1. त्यानंतर तिबिरियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रकट झाला, पुन्हा दर्शन दिला आणि तो ह्या प्रकारे प्रकट झाला. पुढचं वचन 2 वचनामध्ये, शिमन पत्र, दिदिमो म्हटलेला तोमा, गालिलातील काना इथला नतनेल, जब्दीचे मुलगे व त्याचे शिष्यापैकी दुसरे 2 जण हे एकत्र जमलं असता. पुढचं वचन, पेत्र म्हणतो, मी मासे धरायला जातो. ते त्याला म्हणाले, आम्ही तुझ्याबरोबर येतो. तेव्हा ते निघून मच्छीवात बसले, पण त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. 3.5 वर्षापूर्वी येशूने जेव्हा त्यांना बोलवलं, आपले नाव, आपले जाळी सगळं फेकून आले होते. आता येशू नाही, माघार वळले, पुन्हा आपल्या जाळी घ्यायला गेली. ते पत्र मग, चला मी मासे धरायला जातो, आम्ही पण येतो. सगळे एकत्र 7 जण एकत्र गेले, पण त्या रात्री त्यांना काही सापडला नाही. आता 21:5 पहा, 21:5 आणि पहाटे येशू येऊन उभा राहिला. 4 वचन वाचा, पहिलं 4 वाचूया. मग पहाट होत असता येशू समुद्र किनाऱ्यावर उभा होता. तरी तो येशू आहे असे शिष्याने ओळखले नव्हते. रात्रभर त्यांनी प्रयास केला, त्यांना काय सापडला नाही, मासे सापडला नाही. आता सकाळी येशू उभे राहिला आणि त्यांच्याशी विचारतो, मुलांनो, तुमच्याजवळ काही खायला आहे काय? त्याने त्याला उत्तर दिलं, नाही, खायला काही नाही, काय मासे धरलं नाही. 6 वचनामध्ये येशू त्यांना म्हणतो, मछव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका, म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणून त्याने ते टाकले, तेव्हा माशांच्या घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. जाळीमध्ये एवढं मासे सापडले, आता जाळीला ओढू शकले नाही. 153 मोठे मोठे मासे भेटले. नंतर ते आता जाळीला ओढू शकले नव्हते, म्हणून ते त्यांच्या ओढगीमध्ये बसून असंच पाण्यामध्ये खिचत ते समुद्र किनाऱ्यावर आणायला लागले. कारण पाण्यामध्ये खिचले ना, वजन लागणार नाही. आणि जवळ येताना 200 मीटरच्या अंतरावर येताना योहानेनं म्हटलं, ओ ते प्रभू आहे. पत्रला आता घाम सुटला. पटकन काय केला, आपल्या कमरामध्ये बांधला, म्हणजे कमरामध्ये कपडा नव्हतं, काय नव्हतं, कमरामध्ये बांधला आणि पाण्यामध्ये उडी मारली. बापरे येशू, आणि मी असं कपडेने आहे का, अर्धवट कपडेने. नंतर सगळे किनारे आले, येऊन बघतात, अगोदर कोळसा जळत आहे, आग जळत आहे, त्याच्यामध्ये मासे आहे आणि बाकर पण आहे. येशू म्हणतो, तुम्ही दिलेलं मासे पण घेऊन या, खा मस्त. सगळं खाल्ल्यानंतर नाव 21:15 21:15 येशूने पेत्राला बघून एक प्रश्न विचारला. त्यांची न्यायाहारी झाल्यावर, चांगलं सगळं जेवण सगळं झाल्यानंतर येशूने शिमोन पत्राला म्हटले, योहानाचा पुत्र शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? तो येशूला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करतो, हे आपणाला ठाऊक आहे ना. त्याला म्हटलं, माझी खोकरी 4. परत विचारलं, दुसऱ्या वेळी, तिसऱ्या वेळी विचारलं. 17 वचनामध्ये व 17 येशू तिसऱ्या वेळ विचारला, योहानाचा पुत्र शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय? माझ्यावर प्रेम करतोस काय? असे तिसऱ्यांदा त्याला म्हटलं. म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपल्याला सर्व ठाऊक आहे,
मी तुला नाकारलेलं तुला माहीत आहे, तुला सोडून पळालो ते पण तुला माहीत आहे, आता पण परत मासे धरायला लागले हे पण तुला ठाऊक आहे. मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे ना. येशू त्याला म्हटले माझे मेंढे चार. आणि नंतर येशूने त्याला म्हटलं 19 वचन वर्स 19, तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचा गौरव करेल हे सुचवण्याकरता तो हे बोलला. आणि असं बोलल्यावर त्याने त्याला म्हटलं माझ्या मागे ये. आता माझ्या मागे ये. आता आकडे नंतर येताना तो म्हणतो, परत मागे वळून म्हणतो त्या यहोवाच्या गोष्ट काय, तो तिथं उभा आहे, हे त्याच्याबद्दल काळजी करू नको, तू माझ्या मागे ये. आता शेवटी माघारी गेलेल्या माणसाला परत आपला मागे घेऊन जातो येशू. किती चांगला प्रभू आहे बघा. तर येशूच्या पुनरुद्धानाला मनन करीत आहे. अविन गेल्या आठवड्यापासून मनन करत आहे. आज तुम्ही सुद्धा ते पेत्राच्या जाग्यावर आहे. तुम्ही येशूला नाकारलं, येशूला सोडून आपल्या मनाने वागायला गेले, मनाप्रमाणे वागले. पण येशूला किती दुःख झालं हे ओळखून तुमच्या मनात दुःख आलं. पण परत येशूकडे कसं येऊ. आता लाज वाटतो ना, मनामध्ये भीती वाटतो. पण येशू तुम्हाला शोधून येत आहे. जिवंत उठलेला प्रभू येशू तुम्हाला शोधून येत आहे. तुमच्या मनातला भय काढायला, तुमच्या मनातला शंका काढायला, तुमच्या मनातला सर्व दुःख काढायला येशू परत आलेला आहे. तुमच्या हातात काही नाही. पुन्हा मी सोडलेला धंद्यामध्ये जाऊ का, चोरीच्या धंद्यामध्ये जाऊ का, त्या कामामध्ये लागू का, 2 नंबर धंद्यामध्ये लागू का, असं काही विचार करत बसलाय का तुम्ही. येशू म्हणतो नाही, तू माझा मागे, मी तुझ्या सगळं काळजी घेणार. आज येशूला म्हणणार का तुमच्यासाठी जीव दिलेला परमेश्वर, वधस्तंभावर खिळलेला परमेश्वर तुमच्यापुढे हात दाखवत आहे. बघ माझा हात बघ, हे तुझ्यासाठी, तुझ्या हाताने केलेल्या कुकर्मासाठी माझ्या हातामध्ये खिळे ठोकले होते. जिथे जायचं नाही तू चालत गेला म्हणून माझ्या पायामध्ये खिळे ठोकले. तुझ्या वाईट विचारामुळं माझ्या हृदयामध्ये त्यांनी बाला घुसवला. तू येणार नाही का माझ्या मागे आता. अरे सगळं सोड, या जगातील प्रेम सगळं खोटं आहे. पण माझ्यावर प्रेम ठेवणार का, खरं प्रीती ठेवणार का. मी तुझ्यावर एवढं प्रीती करतो. आज ईश्वर तुम्ही काय म्हणणार. नाही प्रभू, जग मला पुरे, जगाचं प्रेम पुरे, असं जाणार का. नाही, आज प्रभूजवळ या ना. प्रभू मी तुझ्या मागे येणार. तू जिथे चालणार तुझं मी चालणार. तुझे तू मला चालवतो मी चालणार प्रभू. आणि तुझ्यासाठी मी साक्षी म्हणून राहणार. आणि शेवटी पेत्रस मरण्यापर्यंत येशूला इन्कार केला नाही, नाकारलं नाही. शेवटी त्याला पण वधस्तंभावर मारलं पेत्राला, तरी येशूकडून लोकांकडून पळाला नाही. सगळं दुःख सगून घेतला. येशूसाठी शेवटपर्यंत साक्षी म्हणून राहिला. तसं तुम्ही राहायला पाहिजे. प्रार्थना करूया. पवित्र देवबापा धन्यवाद, प्रभू राजा धन्यवाद. एक पेत्र तुला नाकारल्यामुळं तो रडत बसला होता. येशूकडं कसं येणार. आज असं पुष्कळ लोक तुझ्याकडं पाहत आहे. मी येशूला सोडून गेलो होतो, येशूकडून मागारून गेलो होतो, आता येशूकडं कसं येणार. तुम्ही नाही येऊ शकता, पण येशू तुमच्याकडे येत आहे. जिवंत उठलेला परमेश्वर येशू पत्राला शोधून आला, तुम्हाला शोधून तुमच्या घरामध्ये येत आहे. तुम्ही ज्या ठिकाणी उभा आहे तिथं येत आहे. माझा मुला, माझा मुली, ये परत माझ्याकडे, मी आलो ना तुझ्याकडे. येशूच्या प्रेमाला ओळखून घ्या. प्रभू प्रत्येकाच्या मनामध्ये भीती काढून टाक, संदेह काढून टाक. जे गडबड त्यांच्या मनामध्ये आहे सगळं काढून टाक प्रभू. ते अडकले गेले तिथून बाहेर काढ म्हणून. आता यापुढं येशू बोलवीत आहे, ये माझ्याकडे ये आणि माझं मागे ये. तुझ्या मागे चालू, तुझ्या साक्षी म्हणून राहू दे. येशू प्रभू तू जिवंत उठलेला परमेश्वर आहे. प्रत्येकाच्या सर्व गरजा तू पूर्ण कर. त्याची जे काही आवश्यकता आहे सगळं दे प्रभू. दुःखाच्या कारण ओळखून ते दुःख काढून टाक, रोग काढून टाक.
मनामध्ये शांती दे, समाधान दे, घरामध्ये आशीर्वाद दे. येशूच्या नावाने मागितो म्हणा एक प्रभू राजा. आमेन अँड आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653561 किंवा 9833333722 किंवा 9323424695.